मित्रमंडळी नमस्कार. आपल्या देगाव येथील गट नंबर 97मधील जे फार्म हाऊस बनवायचे काम चालू आहे त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे आणि बाकीचा भाग या ठिकाणीच जोडला जाईल आणि त्या स्ट्रक्चरला रेड ऑक्साईड मारायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं रेड ऑक्साईड मारल्यानंतर जे आहे ते स्ट्रक्चर असं दिसते आणि ही सगळी मंडळी आहेत ही काम करत आहेत आणि समोरच्या बाजूला आपले सिंगल फेज इलेक्ट्रिक पेटी ज्या ठिकाणी सिंगल फेज कनेक्शन आहे आणि समोरच्या वरच्या बाजूला जे आहे तर टॉपला पोलच्या दिसतंय तर ते वायफायचं कनेक्शन आहे आणि या ठिकाणी सध्या अतिपावसामुळं पिकं बाद झालेले आहेत आणि समोरच्या बाजूला आहे सोलरचं कनेक्शन. तर या ठिकाणी आपलं फार्म हाऊस काही दिवसात तयार होईल आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. समोरच्या बाजूला आपली कॅम्पर थांबलेली आहे आणि हे काम जे चालू आहे तर ह्या रेड ऑक्साईडचा हात मारल्यानंतर परत दुसरा कलरचा हात मारण्याचं काम नंतर केलं जाईल. रेड ऑक्साईड करून झाल्यानंतर कलर मारण्याचं काम चालू आहे आणि हे कलर मारण्याचंही काम पूर्णपणे होत आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा एक जे स्टील आहे किंवा लोखंड आहे ते गंजू नये म्हणून असा कलर मारलेला आहे आणि कलर मारणारी मंडळी इकडं आहेत. थोडीशी विश्रांती घेतायच. थोडंसं ह्या झाडाला ज्या चिंचा सापडल्या त्यातली एखाद दुसरी चिंच खाण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि इकडं हे सगळं कलरचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. आजपर्यंत किंवा आतापर्यंत झालेलं स्ट्रक्चर जे आहे तर हे इथंपर्यंत झालेलं 29 तारखेला आपण हे एवढं स्ट्रक्चर तयार केलेलं होतं आणि आज तारीख आहे 1 डिसेंबर आणि पुढचं स्ट्रक्चर आपण उभं करून घेणार आहोत. तर हे जे स्ट्रक्चर झालेलं आहे ते 29 तारखेला म्हणजे 29 नोव्हेंबर 2025ला तयार झालेलं आहे आणि हे काल आणि परवा 2 दिवसात जे खालचे पायाचं कॉन्क्रीट आहे तर ते भरून घेतलेलं आहे. तर आत्तापर्यंत तयार झालेलं हे एकंदरीत स्ट्रक्चर आणि आज त्याच्या पुढचं काम चालू होणार आहे. समोरच्या बाजूला दिसणारे फार्म हाऊसचे शेड आहे आणि त्यावरती एक पक्षी बसलेला आहे. तर त्याचं नाव आहे नीलकंठ किंवा इंडियन डॉलर आणि 1-2 दिवसातच आपल्या शेडवरती पूर्ण पत्रा टाकून झाकण्याचे काम केले जाईल. त्या दरम्यान अगोदर हा पक्षी या ठिकाणी बसलेला दिसला आणि अतिशय सुंदर रंग असलेला हा पक्षी आहे. तो उडताना त्याचे रंग अतिशय वेगळे दिसतात. तर असा हा सुंदर पक्षी काही क्षणात इथून उडून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो पुढं पोलवर जाऊन बसलेला आहे. मित्रमंडळी आपलं फार्म हाऊसचं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरवरती पत्रा फिटिंगचं काम चालू आहे आणि पत्रा फिट करायला सोरेगाव येथून सासने मिस्त्री आलेले आहेत आणि हे नेहमीचे माझे मिस्त्री आहेत की ह्यांचं काम जे आहे ते अतिशय परफेक्ट असतं आणि म्हणून आपण त्यांना या कामाला नेहमी प्राधान्यानं बोलवून यांच्याकडूनच काम करून घेतो. तर आज आपलं पत्रा फिटिंगचं काम चालू झालेलं आहे आणि पत्र्याच्या एका बाजूचा स्क्रू मारून झालेला आहे आणि आता दुसरा 2 पत्र्यावरती कंबाईन स्क्रू मारला जाईल. म्हणजे एक पत्रावर घेतलेला आहे त्याचा पहिला स्क्रू मारल्यानंतर दुसरा पत्रावर घेतलेला आहे आणि हे पत्रे आहेत टाटाचे 0.52 किंवा 0.52 mm आणि या पत्र्याला आता स्क्रू मारायचं काम चालू आहे. तर हा जो दुसरा स्क्रू मारलेला आहे तो 2 पत्र्याच्या सेंटरला म्हणजे दोन्हीच्या जॉईंटवरती मारलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज आपलं कामाची पत्रा मारण्याची जी फार्म हाऊसच्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि आज कदाचित अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण होईल
तर असे 10 फूट लांबीचे 8 पत्रे आहेत आणि 14 फूट लांबीचे 16 पत्रे आहेत आणि वरती टोपी किंवा कॅप आहे. तर हे बसवण्याचं काम टप्प्याटप्प्यानं चालू होईल, ते आपण दाखवणार आहोत. दुसरा पत्रा मारून झालेला आहे आणि तिसरा पत्रा मारायचं काम चालू आहे. तर मिस्त्री तिसरा पत्रा वरती घेत आहेत. तर हे काम अतिशय जबाबदारीचं जोखमीचं आहे, परंतु ते अगदी कारखान्याच्या मोठमोठ्या शेडसुद्धा बनवत असतात आणि जमिनीपासून 55 फूट उंचीवरती त्यांचं काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एवढ्या उंचावरती सुद्धा ते कामं करत असतात. सासने मिस्त्री यांनी पहिली ओळ जवळजवळ पूर्ण करत आणलेली आहे. वरचा जो 14 फुटाचा पत्रा आहे तर तेही मारायचं काम चालू आहे. त्यापैकी 2 पत्रे त्यांनी मारलेले आहेत आणि 10 फूट पत्रा पुढच्या बाजूला आहे, पूर्वेकडच्या बाजूला, आणि 14 फूट जो पत्रा आहे तो त्याच्यावरती आहे. तिसरा पत्रा मारायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं आज बहुतेक तर पूर्ण शेडचाच पत्रा बसवला जाईल ही शक्यता जास्तीत जास्त आहे. उजव्या बाजूचा म्हणजेच पूर्वेकडचा पत्रा हा पूर्णपणे मारून झालेला आहे आणि परत दुसऱ्या बाजूचा म्हणजे पश्चिम बाजूसुद्धा पत्रा मारायचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर अगदी मध्ये आधी राहिलेले जे स्क्रू आहेत तर ते बसवण्याचं किंवा फिट करण्याचं काम चालू आहे, मारण्याचं काम चालू आहे. आणि शेवटचे जे राहिलेलं काम आहे तर मधल्या भागात जी टोपी बसवायचं आहे तर ते काम सध्या चालू होईल. 10 फुटाच्या 3 टोप्या आहेत किंवा कॅप आहेत तर त्या आपण मारून घेतोय आणि मी आता हळूहळू चाललेलो आहे पश्चिम बाजूला. तर पश्चिम बाजूनं दिसणारा जो पत्रा आहे तो आपल्याला इथून दिसेल आणि संपूर्ण पत्रा हा एकाच रंगाचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा आपण वापरलेला आहे. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये या हेतूनं हा पत्रा आपण रंग निवडलेला आहे. आणि या बाजूला जो आपल्या शेताचा परिसर आहे तो पश्चिम बाजूला दिसतोय. सूर्य मावळायला आलेला आहे, अर्ध्या 1 तासात सूर्य मावळेल. आणि हे जे राहिलेलं काम आहे ते चालू आहे. यातून एक पत्रा 14 फुटाचा शिल्लक राहिलेला आहे, कारण एक पत्रा कट केलेला आहे उभा आणि मिस्त्रीनी एक पत्रा वाचवून वरती बाकीचं सगळं राहिलेलं पूर्ण फिटिंग केलेलं आहे. समोरच्या बाजूला एक थोडासा पत्रा बाहेर आलेला आहे तर त्याचं काय करायचं अजून आपण निर्णय घेतलेला नाही, तरी पण तो कट केला तरच चांगला दिसेल असं मला सुद्धा वाटायला लागलेलं आहे. त्या जी टोपी आहे ते द्यायचं काम चालू आहे आणि वरच्या बाजूला ह्या ज्या टोप्या आहेत ह्या 10 फुटाच्या आहेत. तर 10 फुटाची टोपी वर दिलेली आहे. तर अशा 3 टोप्या आहेत आणि आपली एकूण लांबी आहे 22 आणि 3 25 फूट आहे. तर 25 फूट लांबी आहे आणि 10 फुटाच्या 3 टोप्या आहेत. तर आपल्याला टोप्या ज्या आहेत ते एक साधारणपणे ओव्हरलॅप करून 3 फूट एक्स्ट्रा राहते, तर ते वरच्यावरच ते बसवायचं ठरलेलं आहे. यातून काहीही 3-4 फूट शिल्लक ठेवायचं नाही असं ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या टोप्या बसवण्याचं शेवटचं काम जे आहे ते चालू होणार आहे किंवा झालेलं आहे असं म्हणलं तरी चालेल. तर हे टोप्या बसवण्यासाठी तिन्ही मंडळी वरती गेलेली आहेत. हारीसुद्धा शिडीवर जाऊन उभा राहिलेले आहेत आणि हळूहळू वर जात आहेत. सासने मिस्त्री आणि त्यांचा सहाय्यक जो आहे भीमण्णा तर तो वरती आहे. हारीसुद्धा वरती हळूहळू चाललेला आहे. तर अशा पद्धतीनं तिघंही वरच्या बाजूला गेलेले आहेत आणि टोपी बसवायचं काम चालू झालेलं आहे. आपण टोपीचा साधारणपणे 1.5 ते 2 इंचाचा भाग जो आहे तो बाहेर घेतलेला आहे आणि स्क्रू बसवायचं काम चालू आहे.
तर टोपी बसवण्यासाठी मिस्त्रींनी अगोदर मार्किंग करून घेतलेलं आणि त्या ठिकाणी स्क्रू बसवत आहेत. तर अशा पद्धतीनं अगदी शेवटच्या टप्प्यात काम चालू झालेलं आहे असं म्हणलं तरी चालेल. या बाजूला 10 फुटी पत्रा होता व त्याचा जास्तीचा भाग जो काय करायचं हे आपण काल निर्णय घेतलेला नव्हता, तरी पण काढून टाकायचं असं ठरवलेलं होतं. आणि तो जो जास्तीचा पत्रा आहे तो या ठिकाणी कट करून टाकलेला आहे. साधारणपणे 6 ते 7 इंच रुंदीचा व 10 फूट लांबीचा हा पीस या ठिकाणचा शेवटचा पत्रा आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि त्यामुळं दिसायला एकसारखेपणा या शेडचा आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं शेडला पत्रा बसवण्याचे काम जे आहे ते पूर्णपणे काल झाले होते आणि त्याचा शेवटचा भाग आपण सकाळी रेकॉर्डिंग केलेला आहे.